आकाशवाणी माझगावकर माळ परिसरातील झोपडपट्टी धारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा अशी मागणी नगरसेविका सौ अर्चना सचिन कांबळे यांनी सातारा नगर परिषदेच्या नगराध्यक्षांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे। यांनी निवेदनात नमूद केले आहे की आकाशवाणी परिसरातील एमएससीबी शेजारील वस्ती, अंबिका विहिरी शेजारील वस्ती, जुनी शाहपुरी ग्रामपंचायत समोरील वस्ती तसेच मतकड झोपडपट्टी या भागातील रहिवाशांचे पुनर्वसन शासनाच्या नियमानुसार करण्यात यावे, यासाठी हा विषय नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चेत घेऊन मंजूर करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। नगर विकास विभागाच्या 6 मार्च 2019 ते ग्रामविकास विभागाच्या 16 फेब्रुवारी 2018च्या शासन निर्णयाचा संदर्भ देत 9 जानेवारी 2011 पर्यंत निवासी वापरासाठी केलेल्या अतिक्रमणांना नियमाकुल करण्याची तरतूद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। तसेच झोपडपट्टी धारकांना त्यांच्या जागेवरच विकास करून प्रत्येकी 500 स्क्वेअर फूट जागा विनामूल्य देण्याची तरतूद असल्याचेही त्यांनी नमूद करण्यात आले आहे। या दरम्यान या मागणीबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास झोपडपट्टी धारकांना लोकशाही मार्गाने आंदोलन छेडावे लागेल असा इशाराही नगरसेविका कांबळे यांनी दिला आहे। आता काय आपल्या इथं पंतप्रधान आवास योजना चालू आहे आकाशवाणी तिथं आमची बरीचशीच घरं आहेत काय तर आपल्याकडनं म्हणजे मागच्या साहेब आता तुम्ही नवीन आहे बापट साहेबांनी आम्हाला काय सांगितलं वरचा पॅसेज आहे ना तो मोकळा करून द्या आम्हाला आणि खालच्या साईडला जो 4 एकरचा पट्टा आहे त्या 4 एकरच्या पट्ट्यामध्ये तुम्ही सगळे राहा। परंतु आता काय आहे तिथं शिफ्टिंग करायचं म्हणलं की ह्या लोकांकडे आमच्या पैसे नाहीये, आर्थिक परिस्थिती सगळ्यांचीच कमजोर आहे। तर शासनाकडून आम्हाला 2.5 लाख रुपये आणि 500 स्क्वेअर फूटचा जो प्रस्ताव आम्हाला साहेबांनी दिला होता तो प्रस्ताव आपण जनरल बॉडीला इथं मान्य करून वर पाठवला शासनाकडे, त्याला मंजुरी मिळाली तर प्रत्येकाला 500 स्क्वेअर फूट जागा मिळेल शासनाच्या जागेनुसार आणि सगळ्यांना म्हणजे घरं बांधण्यासाठी 2.5 लाख रुपयाची तरतूद व्हावी अशी आमची एक मागणी आहे झोपडपट्टी वासियांची। तर आपण तो प्रस्ताव अध्यक्षांना आम्ही निवेदन आता दिलेलंच आहे। अध्यक्ष म्हणजे आम्ही जनरल बॉडीला विषय तो घ्यायचा प्रयत्न करू, तुम्ही जर त्याचा जरा फॉलो घेतला तर बरं होईल। कारण कसं आहे त्यातली अर्धेशी लोक आमची गुणवांडीचे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।